अकोला जिल्ह्यात आगामी 53 जिल्हा परिषद सर्कल व 106 पंचायत समितीच्या गणातील निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्वतयारी जोरात सुरू केलेली आहे। ग्रामीण भागातील राजकीय वातावरण या निवडणुकांनी तापलं आहे। त्याबरोबरच जिल्हा परिषद प्रशासकांमार्फत कामकाज सुरू असून शासनाच्या विकास कामासाठी भरपूर निधी आचारसंहितेची अडचण असल्याने खर्चाचे बंधन असून विकास कामांसाठी खर्च करण्यास वेळ लागणार आहे। मात्र सद्यस्थितीत मंजूर कामांसाठी निधी उपलब्ध आहे, तो तातडीने उपयोगात आणण्यात येत आहे, असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आयुष प्रसाद यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। अकोला जिल्हा परिषद मध्ये वेगवेगळ्या निधी अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होता, पण खर्चाचं प्रमाण आता कमी आहे। त्याचं मूळ कारण आहे की लोकसभा, विधानसभा आणि आता जिल्हा परिषद निवडणूक चालू असल्यामुळे, आचारसंहिता लागू असल्यामुळे भरपूर ठिकाणी खर्च मागचे 1-1.5 वर्षामध्ये खर्च नाही झालेला आहे। तो आता आपला प्रयत्न आहे की ज्या ज्या मंजूर कामे आहे त्याच्यावर खर्च होणार पाहिजे। विकास कामं गतिशील आणि प्रगतिशील पद्धतीमध्ये विकास कामे या जिल्ह्यामध्ये होणार पाहिजे। लोकांना जो पैसे भेटलेले आहे म्हणजे जो विकास निधी प्राप्त आहे या जिल्ह्याला, त्याचा लवकरात लवकर वापर होऊन लोकांना त्याचा फायदा भेटला पाहिजे। या हिशोबाने आपण सगळे जो मंजूर कामे आहे, जो प्रगतीवर जो कामे आहे, त्या सगळ्या कामाला आपण हे करण्यासाठी प्रयत्नशील आहोत की त्यांच्यामध्ये लवकरात लवकर काम पूर्ण होणं पाहिजे। आणि याच्यासाठी ॲडिशनल CEO व जिल्हा परिषदचे सगळे यंत्रणा फार प्रयत्नशील आहे। मला पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर सगळे काम योग्यताप्रमाणे पूर्ण होईल। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, अकोला।